नमस्कार, मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये समोर हा जो रनर आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत। हा थोडासा नवीन प्रकार आहे। विणकाम एक उपयोग अनेक यातलाच हा एक प्रकार आहे। विणायला सोपा आहे। हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 260 ग्रॅम इतका धागा लागलेला आहे। अगदी याचे सर्व डिटेल्स या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत। ही अशी नागमोड विणलेली आहे दोन्ही बाजूला, मध्ये जाळीची डिझाइन घातलेली आहे। कुणालाही सहज विणता येण्यासारखा आहे। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 5 नंबरच्या म्हणजे 5.5 mm च्या सुया आहेत। 4 प्लायचा कॉटनचा धागा घेतलेला आहे। सुईवर 66 टाके घातलेले आहेत। 66 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। तर या 66 टाक्यांवर 2 ओळी सुलट विणून घेऊया आपण। 2 ओळी सुलट घालून झालेल्या आहेत। आता आपल्याला 2 मार्कर लागणार आहेत। याप्रमाणे आता विणायचं आहे। इथून पुढे पहिले हे 2 टाके आणि शेवटचे 2 टाके हे एजिंगचे असणार आहे। ही सुलट बाजू आहे। पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा, एक सुलट। हे 2 एजिंगचे टाके झाले। इथे एक मार्कर लावायचा। मार्कर नंतर याप्रमाणे असणार आहे। 2 चा 1 करायचा, 2 चा 1 सुलट प्रमाणे केलेला आहे। त्यानंतर शेवटचे 3 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट विणायचे। ही पहिली ओळ असणार आहे। शेवटचे 3 टाके राहिलेले आहेत। हा जो टाका आहे याचे एकाचे 2 करायचे। या टाक्यातून पहिल्यांदा 1 पुढून सुलट विणायचा, त्याच टाक्यातून पाठीमागून 1 सुलट विणायचा की एकाचे 2 होतात। आता शेवटचे 2 टाके एजिंगचे आहेत। इथे मार्कर लावायचा आहे। शेवटचे 2 टाके हे सुलट विणायचे। ही पहिली ओळ झाली। आता उलट बाजूची दुसरी ओळ, पहिला टाका उचलून घ्यायचा आहे उलट प्रमाणे। त्यानंतर दुसरा टाका हा उलट विणायचा। मार्कर आहे असा लावायचा, धागा बाहेर। पुढच्या मार्कर पर्यंतचे सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत। ही उलट बाजूची ओळ आहे। मधले सगळे टाके हे सुलट विणायचे। मार्कर आहे असा रिप्लेस करायचा। शेवटचे जे 2 टाके आहेत ते उलट ओळीला याप्रमाणे विणायचे। पहिला उलट विणायचा आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा। तर हा एकूण 20 ओळींचा पॅटर्न असणार आहे। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहे। आता या 2 ओळी झाल्या। या 2 ओळी धरून एकूण 20 ओळी विणायच्या आहेत। तर आता आणखीन 18 ओळी याच प्रमाणे आपल्याला विणाव्या लागतील। तर त्या विणून घेऊया। या 20 ओळी घालून झालेल्या आहेत। इथे टीप अशी आहे की ह्या 20 ओळी मोजायच्या कशा, तर जे नवीन आहेत त्यांना कदाचित हे उपयोगी पडेल। या ज्या आडव्या ओळी दिसतात ही एक ओळ म्हणजेच यामध्ये 2 ओळी असतात किंवा 2 ओळी विणल्यानंतर ही एक ओळ दिसते। मोजायला सोपं जावं यासाठी तर 1 2 3 4 5 अशा जर ओळी मोजल्या तर यामध्ये 10 ओळी झालेल्या आहेत असं समजायचं। त्यानंतर आता जो आपण हा पॅटर्न विणला या पॅटर्नला ए नाव दिलेलं आहे। यानंतर विणकाम 3 भागांमध्ये असणार आहे। सुरुवातीचे 13 टाके, मधले 40 टाके आणि शेवटचे 13 टाके, या 3 भागांमध्ये इथून पुढे विणकाम असणार आहे। पहिले 13 टाके आणि शेवटचे 13 टाके यामध्ये ए आणि बी पॅटर्न विणले जाणार आहेत। त्यापैकी ए आपण हा विणलेला आहे। मधल्या 40 टाक्यांमध्ये एक 4 ओळींची विण आपण घालणार आहोत। तिथे काहीही बदल असणार नाही, ती कंटिन्यू चालू राहील। फक्त पहिले 13 टाके आणि शेवटचे 13 टाके यामध्ये फक्त 20-20 ओळीनंतर पॅटर्न बदलेल। आता हा ए पॅटर्न झालेला आहे। हा विणल्यानंतर याप्रमाणे दिसतो। आता जो विणणार आहोत तो बी पॅटर्न असणार आहे। पहिले जे 2 टाके आहेत एजिंगचे ते आहे असेच विणायचे, त्यामध्ये काहीही फरक असणार नाहीये। हे झाल्यानंतर पहिल्या एकाचे 2 करायचे याप्रमाणे। त्यानंतर 8 टाके सुलट विणायचे, 7 आणि 8 टाके झाल्यानंतर इथे 2 चा 1 करायचा। हा आपण आता बी पॅटर्न विणत आहोत। इथे एक मार्कर लावायचा आहे। हे एकूण 13 टाके असणार आहेत। तसेच इथे पहिल्या टाक्याला आणखीन एक मार्कर आपण लावून ठेवायचा, म्हणजे इथून पुढे 20 ओळी मोजण्यासाठी सोपं जावं यासाठी। इथे दुसरा कलर लावायचा आहे, हा इथेच ठेवायचा। जी विण आता मधल्या 40 टाक्यांमध्ये आपण विणणार आहोत त्यातली पहिली ओळ असणार आहे ही, तर पहिल्यांदा 2 चा 1 करायचा आहे।
तर याप्रमाणे विणून घ्यायचा। त्यानंतर या धाग्याची आणि या धाग्याची इथे अशी गाठ घालून घ्यायची आहे। त्यानंतर हा येलो धागा मात्र प्रत्येक वेळी या रेडच्या खालून घ्यायचा। 2 चा 1 केला, आत धागा घेतला, पुन्हा 2 चा 1, आत धागा घ्यायचा। याप्रमाणे शेवटचे 13 टाके उरेपर्यंत विणायचं आहे। 2 चा 1 करायचा, आत धागा घ्यायचा, शेवटी 2 चा 1 आत धागा घ्यायचा। 13 टाके राहिलेले आहेत ते बघा। आता इथे एक मार्कर लावायचा, त्याचप्रमाणे इथे दुसरा रेड धागा जोडायचा आहे। तर हे जे 13 टाके आहेत ते 13 टाके याप्रमाणेच विणायचे आहेत। पहिल्यांदा ज्याप्रमाणे विणले त्याप्रमाणे तोच पॅटर्न इथे घालायचा आहे। तर हा रेड मध्ये जो घालत आहोत तो आता बी पॅटर्न असणार आहे। तर इथे एकाचे 2 करायचे आहेत। तर पहिल्यांदा असे करून घ्यायचे आणि मग गाठ घालायची। हे एकाचे 2 केले, त्यानंतर या धाग्याची आणि या 2 धाग्यांची अशी गाठ घालून घ्यायची। एक एकदाच करावं लागेल। दुसरा गुंडा इथे नवीन लावायचा म्हणजे विणायला सोपं जाईल। एकाचे 2 केले, त्यानंतर मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत सगळे सुलट येतील। मार्करच्या आधी 2 चा 1 करायचा, त्यानंतर मार्कर आहे असा ठेवायचा। एजिंगचे जे टाके आहेत ते दोन्ही सुलट येतील। याप्रमाणे ही पहिली ओळ झाली। तुम्हाला दिसत असेल इथे 3 धागे असणार आहेत, हा एक, हा एक आणि हा एक। उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच विणायचे आहेत, त्यामध्ये फरक असणार नाहीये। आता हा मार्कर काढून ठेवला तरी चालेल। त्यानंतर पुढच्या मार्कर पर्यंत सगळे टाके सुलट येतील, सगळे टाके सुलट। कर आहे असा रिप्लेस करायचा। आता हा जो आहे रेड तो असा आत घ्यायचा आणि हा आता येलो ने विणायचा आहे। तर हा येलो धागा या रेडच्या खालून घ्यायचा आणि येलोची जी उलट बाजूची ओळ आहे ती सगळी उलट विणायची आहे। म्हणजे ती दुसरी ओळ असणार आहे येलो साठीची। हे सगळे टाके मधले आहे येलो ते उलट विणायचे। त्याप्रमाणे मार्कर आहे असा ठेवायचा। आता रेड ने विणायचा आहे। तर हा रेड धागा या येलोच्या खालून घेतलेला आहे। इथे पुढचे सगळे टाके सुलट। मार्कर आता काढून ठेवायचे। मार्करचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत। मार्करच्या टाक्यांमध्ये काही फरक असणार नाही। या 2 ओळी झालेल्या आहेत। तर आता रेडचा जो पॅटर्न आहे बी तो हाच कंटिन्यू करायचा आहे एकूण 20 ओळी पर्यंत। या 2 ओळी झाल्या, त्यानंतर पुन्हा हे बी पॅटर्न एजिंगच्या 2 टाक्यानंतर एकाचे 2 करायचे। मार्कर पर्यंत शेवटचे 2 टाके उरेपर्यंत सगळे सुलट। इथे 2 उरलेले आहेत, या 2 चा 1 करायचा, या 2 चा 1 करायचा। हे झाले। मार्कर आहे असा रिप्लेस करायचा। आता येलो धागा घ्यायचा आहे। तर येलो या रेडच्या असा खालून घ्यायचा। आता ही तिसरी ओळ असणार आहे येलोची, तर ती याप्रमाणे असणार आहे। आत धागा घ्यायचा, एक उलट प्रमाणे स्लिप करायचा, एक सुलट विणायचा आणि हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा। हेच 2 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे हे मधले सगळे टाके याप्रमाणे विणायचे आहेत। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। यातली ही तिसरी ओळ झाली येलोची। त्यानंतर आता रेड धागा या येलोच्या खालून घ्यायचा, मार्कर आहे असा प्लेस करायचा आणि रेड मध्ये मात्र बी पॅटर्न विणायचा। तर तो याप्रमाणे आपण विणतो। पहिल्या एकाचे 2 करायचे, मार्करचे सोडून शेवटचे 2 टाके उरेपर्यंत सगळे सुलट विणायचे, म्हणजे शेवटचे 4 टाके उरेपर्यंत। शेवटी 2 चा 1 करायचा, त्यानंतर एजिंगचे 2 आहेत ते याप्रमाणे विणायचे। ही उलट बाजूची ओळ असणार आहे, ती ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपण विणायची। एजिंगचे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे,
त्यानंतरचे सगळे टाके सुलट येलो या रेडच्या खालून घ्यायचा, मार्कर आहे असा प्लेस करायचा आणि ही चौथी ओळ असणार आहे येलोची, तर सगळे उलट विणायचे। दुसरी आणि चौथी ओळ ह्या येलोसाठी सारखीच आहे, सगळे टाके उलट विणायचे आहेत। हे सगळे उलट विणून झाले। आता पुन्हा रेड घ्यायचा, तो येलोच्या खालून घ्यायचा, मार्कर आहे असा रिप्लेस करायचा आणि एजिंगचे टाके सोडून सगळे टाके उलट विणायचे आहेत। उलट बाजूला काही व्हेरिएशन नाहीये, एजिंगचे टाके हे याप्रमाणे एकूण 4 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। विणकाम हे असं असणार आहे। या 13 टाक्यांमध्ये आता बी पॅटर्न आहे, तर तो बी पॅटर्न एकूण 20 वेळा विणायचा। मध्ये ही 4 ओळीची जी विण आहे तीच पुन्हा पुन्हा रिपीट करायची। शेवटच्या 13 टाक्यांमध्ये सुद्धा बी पॅटर्नच येईल। आता हा जो मार्कर लावलेला आहे, इथून एकूण 20 ओळी झाल्या की पुन्हा ए पॅटर्न सुरू करायचा आहे। मधल्या आता त्यामध्ये ही विणच अशीच चालू ठेवायची, फक्त आता रेड मध्येच पॅटर्न बदलतील। तर आता एकूण 4 ओळी झालेल्या आहेत बी पॅटर्नच्या, अजून 16 ओळी विणायच्या आहेत। तर या 16 ओळी आपण विणून घेऊया, म्हणजे बी पॅटर्न पूर्ण होईल आणि मग हे कसं दिसतं हेही समजेल। या मार्कर पासून या 20 ओळी झालेल्या आहेत। लक्षात येत असेल तुमच्या की हा खालचा जो शेप आहे तो याप्रमाणे आहे आणि वरचा याकडे आहे असा, इकडेही दिसतं हे बघा स्पष्ट याप्रमाणे। हा जो भाग आहे तो ए आहे आणि हा बी आहे। तर 20-20 ओळी या सांगितल्याप्रमाणे ए भागाच्या 20 ओळी, बी भागाच्या 20 ओळी घालायच्या आहेत। आता पुन्हा ए भाग विणायचा आहे, तर पुन्हा एकदा मी दाखवते। ए भाग अशा प्रमाणे विणायचा। तो पहिला टाका एजिंगचा आहे, पहिले 2 टाके एजिंगचे आहेत। आता हा जो मार्कर आहे तो या टाक्याला इथे लावून घ्यायचा, म्हणजे इथून पुढे किती ओळी होता ते मोजणं सोपं जाईल। हा ए पॅटर्न आहे, तर या पॅटर्न मध्ये पहिल्यांदा 2चा 1 करायचा, शेवटच्या टाक्यापर्यंत सगळे सुलट येतील। त्यानंतर शेवटच्या एकाचे 2 करायचे की हा पॅटर्न इथे झाला। आता येलोने विणायचं आहे, मधलं येलोचं जे विणकाम आहे ते मात्र जशी विण आहे त्याप्रमाणेच चालू राहील। आता पहिली ओळ आहे, हा धागा याच्या खालून घ्यायचा, तर 2चा 1 करायचा, आत धागा घ्यायचा, याप्रमाणे ही पहिली ओळ इथे येते। इथे ही पहिली ओळ झालेली आहे। इथे पहिल्यांदा ज्याप्रमाणे 13 टाके विणले त्याचप्रमाणे विणायचे आहे। पहिल्यांदा 2चा 1 करायचा, त्यानंतर शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट, शेवटचे 3 टाके राहिले, या एकाचे पुन्हा 2 करायचे आणि शेवटचे 2 टाके एजिंगचे ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे। ही पहिली ओळ झाली। दुसरी ओळ ज्याप्रमाणे आपण उलट बाजूला विणतो त्याप्रमाणे हे दोन्ही बाजूला विणायचे, एजिंगचे टाके सोडून सगळे सुलट येतील। त्याचप्रमाणे या येलोची जी दुसरी ओळ आहे ती सगळी उलट आहे, तर त्याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे। आता ए पॅटर्न सुरू झालेला आहे। या पॅटर्नच्या 20 ओळी झाल्यानंतर पुन्हा बी पॅटर्न घालायचा, म्हणजेच हा जो पॅटर्न आहे तो ए पॅटर्न असताना वळण हे या बाजूला असणार आहे अशाप्रमाणे आणि बी ला याप्रमाणे असणार आहे। प्रत्येक पॅटर्नच्या 20-20 ओळी घालायच्या, इकडे आणि इकडे एकाच वेळी सेम पॅटर्न चालू असणार आहे। मध्ये मात्र 4 ओळी आहेत त्या पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत। याप्रमाणे हे विणकाम असंच करायचं आहे आणि आपल्या टेबलच्या मापाप्रमाणे विणायचं आहे। तर सर्वसाधारणपणे 25 इंचापासून पुढे जेवढं टेबल मोठं असेल त्याप्रमाणे हा रनर विणायचा आहे। तिथपर्यंत आपण विणून घेऊया। साधारण 30 इंच मला विणावं लागणार आहे, तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हा जो रनर आहे तो 30 इंच इतका विणून झालेला आहे। जेव्हा हा पॅटर्न आपण बंद करणार तेव्हा या 20 ओळी ज्या आहेत त्या कंप्लीट झाल्या पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरच ही जी बॉर्डर आहे खालची ती आता विणायची आहे। तर आता हा कलर वापरायचा नाही, फक्त रेड्याने विणायचा आहे। त्याचप्रमाणे ही मधली डिझाईन सुद्धा घालायची नाहीये। आता याप्रमाणे विणायचं आहे। हा शेप असा आहे, पुढचा रेडने जो विणायचा आहे तो शेप याप्रमाणे येईल या बाजूला। तर आता या बाजूने टाके वाढवायचे आहेत, इथे एकाचा 2 करायचा। ही साइडची जी पट्टी आहे ती जशी आहे त्याचप्रमाणे येईल, जो पॅटर्न ए किंवा बी असेल त्याचप्रमाणे विणायचा आहे। फक्त येलो कलर आता विणायचा नाहीये, सगळं रेडनच विणायचं आहे। हे पहा,
याप्रमाणे हा जो येलो कलर आहे तो इथे असा कट करून टाकायचा, थोडासा धागा इथे या दोन्हीची अशी गाठ घालून टाकायची। हा जो मधला आता डिझाईनचा जो भाग आहे येलोने विणलेला, ते फक्त आता सुलट प्रमाणेच येईल दोन्ही बाजूने, इथे आता डिझाईन येणार नाहीये। इथे हा सुद्धा धागा इथे कट करून टाकायचा आता, म्हणजे आता एकच रेड धागा राहील। इथे 13 टाक्यांच्या इथे आपण आता मार्कर लावूया। हा येलो कलर संपला की हे 13 टाके आहेत, जी साइडची पट्टी आहे ती। तर ही सुलट बाजूची ओळ झाली। उलट बाजूला मात्र एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके सुलट विणायचे आहेत। तर याप्रमाणे एकूण 20 ओळी आपण विणून घ्यायच्या आहेत। ही एक ओळ झालेली आहे, 19 ओळी राहतात, तर त्या आपण विणून घेऊया। एजिंगचे टाके इकडचे 2 आणि इकडचे 2 सोडून मधले सगळे टाके हे सुलट दोन्ही बाजूनी विणायचे आहेत। या एकूण 20 ओळी घालून झालेल्या आहेत। आता शेवटच्या 2 ओळी या पूर्ण सुलट विणायच्या आहेत। साध्या 2 ओळी या सुलट विणायच्या आहेत आणि नंतर टाके बंद करायचे आहे। ही पहिली ओळ आहे। इथे जे आपण 2चा 1 वगैरे करतो मार्करच्या आधी, ते आता काही करायचं नाहीये। या 2 ओळी आपण विणून घेऊया। 2 ओळी सुलट घालून झालेल्या आहेत। आता टाके बंद करायचे आहेत। टाके याप्रमाणे बंद करायचे। पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे। पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा। हे मधून मधून असं थोडंसं असं खेचायचं। टाके थोडेसे सैलसर बंद करायचे आहेत। सगळे टाके बंद झालेले आहेत। सुई काढून घ्यायची आहे। ते छोटासाच असा धागा कट करायचा। हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल। आपला पूर्ण रनर तयार झालेला आहे। आता जे काही असे राहिलेले धागे असतील ते असे साइडच्या याच्यामध्ये असे लपवून टाकायचे आहेत। हे पहा, टाक्यांच्या दिशेनं हे असे लपवत जायचे आहेत, म्हणजे ते दिसून येणार नाहीत। एकदा वर एकदा खाली, याप्रमाणे इथेच असे हे लपवून टाकायचे। कट करायचा नाहीये शक्यतो हा धागा। आता याला गोंडे कसे करायचे ते बघूया। आता याप्रमाणे गोंडे शिवायचे आहेत। त्यासाठी साधारण हे 17 इंच इतके लांब आहेत असे 2 धागे घेतलेले आहेत। त्यानंतर ही 4 इंच आहे। पहिल्यांदा यातला एक धागा इथे असा पकडून ठेवायचा। हे बघा, याच्यावर एक 30 ते 35 वेळा असे गुंडाळून घ्यायचे। आता इथे असा हा कट करायचा धागा असा इथं अगदी टोकापर्यंत आणायचा। हे इथे कट केलेलं नाहीये, त्यातून हे असे काढायचा। हे दुसरी टोकं ती 2 आहे ती यातून काढायची आणि आता हे असं काढून घ्यायचं आहे। हे यातनं असं काढून घ्यायचं। इथे हे असं आता घट्ट असं बांधायचं आहे। पहिल्यांदा एक गाठ घालून घ्यायची गच्च। हे असं एकमेकाला असं बांधून घ्यायचं। एक उलट सुलट 2-3 गाठी घालून घ्यायच्या, म्हणजे मग ते हलणार नाही। तिथे एक 2-3 गाठी घालून टाकायच्या की हे याप्रमाणे तयार होईल। हे पहा, हे बांधण्यासाठी इतकं सोडायचं आहे। त्यानंतर असं एकसारखं करायचं। साधारण इतकं असं इथे पुन्हा हे असं गुंडाळून घ्यायचं आहे। हे याप्रमाणे असं इथे पुन्हा इथे 1-2 गाठी घालायच्या। ते व्यवस्थित हलणार नाही एवढं बघायचंय। आणि हे जे 2 धागे आहेत ते असं खालीच लपवून टाकायचे, कट करायचे नाहीत शक्यतो। इथून अशी ही सुई काढायची, म्हणजे ते आतल्या बाजूने लपून जातील। हे बघा, आता हे जे खालचे धागे आहेत ते असे सगळे कट करायचे। आपला गोंडा तयार झालेला आहे। जिथे आपण टाके घालून सुरुवात केलेली आहे तिथे याप्रमाणे हे 3 गोंडे शिवलेले आहेत। त्याचप्रमाणे या बाजूला पण शिवायचे आहेत। मी 2 ऑलरेडी शिवलेले आहेत। हे पहा, तर एकूण 6 गोंडे आपल्याला लागणार आहेत। या बाजूला 3 आणि त्या बाजूला 3, 2 साइडला अगदी लावून घ्यायचे, शिवून घ्यायचे आणि बरोबर इथे असा मध्य काढायचा आहे। इथे याप्रमाणे असा हा शिवून घ्यायचा। हे बघा, आपण वर सोडलेलाच आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने इथे असे हे शिवायचे आहेत। हे इथून असे हे दोन्ही धागे काढायचे।
अशा उलट बाजूला 1 2, सुलट बाजूला 1 2 अशा गाठी घालायच्या आणि हे जे धागे आहेत ते सुद्धा पुन्हा या इथे असे आतमध्ये लपवून टाकायचे। हे दोन्ही बाजूला आपण हे असे गोंडे जोडलेले आहेत, हे असे खाली येतील आणि हा रनर याप्रमाणे दिसणार आहे। खूप सुंदर दिसतो। हा टेबल रनर तयार झालेला आहे। दिवाळीसाठी खास हा विणलेला आहे। याचा तुम्ही उपयोग रनर म्हणून पण करता येईलच, पण त्याचप्रमाणे बॅकड्रॉप म्हणून सुद्धा किंवा इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करता येईल। तर आशा आहे की हा नवीन प्रकार सुद्धा तुम्हाला खूप आवडेल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।